मैया जे कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी या प्रकरणाची न्यायिक चौकशी होईल असं म्हटलंय. 15 दिवसात त्याचा अहवाल येईल असंही सांगण्यात येत आहे. त्याच्यातनं जे समोर येईल त्याच्यानंतर अनेक निर्णय घेता येतील. पण आज तू दोन क्षेत्रामधला पाहुणा आहेस आमच्याकडे आलेला. एक म्हणजे क्रिकेट हे तुझं हक्काचं घरचं स्थान आहे आणि आज तू राजकारणात आलेला आहेस. समाज व्यवस्थेचा एक तू घटक आहेस. आ दोन्ही भूमिकांमधून यापुढच्या काळात या विजय मिरवणुकांसाठी काही निर्बंध घालायचे असतील, काही अटी घालायच्या असतील तर आपल्याला त्याच्याकडे कशा पद्धतीनं बघायला हवं हे तू आत्ता सांगू शकशील? मला वाटतंय की खूप जास्ती महत्त्वाचं एक तर आहे की जेव्हा कुठलाही आता समजा जे मी आत्तापर्यंत ऐकलं की विराट कोहली जर का RCBच्या चाहत्यांना म्हटलं असेल की यार उद्या आपण सगळे सेलिब्रेट करणार आहोत, आणि त्याला माहिती आहे कारण तो स्वतः 18 वर्ष त्या संघाचा भाग होता, अविभाज्य घटक होता, आणि त्याला जेवढी तीव्र इच्छा होती ती ट्रॉफी जिंकण्यासाठी RCBच्या चाहत्यांसाठी, ही मला वाटतं एवढी तीव्र इच्छा कोणाचीच नसेल. आणि त्या चाहत्यांना त्यांनी दिलेलं ते वचन पूर्ण करण्यासाठी तो जेवढा उत्सुक होता तेवढेच उत्सुक त्याचे चाहते सुद्धा होते विराट कोहलीच्या हातात ती IPLची ट्रॉफी बघताना. त्यामुळे मला वाटतं एक तो नैसर्गिकरित्या तो क्षण जुळून आला होता. आणि ही माझी क्रिकेटर म्हणून माझी भावना आहे की नक्कीच म्हणजे मी जरी त्या संघाचा भाग असतो तर मला पण आवडलं असतं लगेच. म्हणजे ट्रॉफी इकडे जिंकलो आणि कधी एकदा जातोय मी बँगलोरला आणि चाहत्यांसोबत ती ट्रॉफी शेअर करतोय त्यांच्या आनंदात. कारण त्यांनी इररिस्पेक्टिव्ह ऑफ विन ऑर लूज ते दरवेळेस प्रत्येक सामन्याला गर्दी करतात, प्रत्येक सामन्याला तेवढंच आवाज असतो. मला वाटतं ही क्रिकेटची भूमिका झाली. पण एक राजकारणात किंवा मला वाटतं एक सरकारकडून ज्या गोष्टींची तिथे दखल घेतली पाहिजे होती ती नक्कीच तिथे कर्नाटकच्या सरकारकडून तेवढी घेतली नाही, आणि त्यामुळेच ही दुर्दैव घटना इथे झाली असं मी म्हणेन. कारण मी आधीही म्हटलो की ही काय पहिली रॅली नाही आहे किंवा पहिला संघ नाही आहे जो ट्रॉफी जिंकलाय आणि रॅली करतोय. आपण बघितलं कोलकातामध्ये पण रॅली झाली आहे, सनरायझर्समध्ये हैदराबादमध्ये रॅली झाली आहे, चेन्नईमध्ये रॅली झाली आहे. भारतीय संघ जेव्हा वेळोवेळी विश्वचषक जिंकलाय, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलाय, त्याची रॅली मुंबईमध्ये तर पाय ठेवायला जागा नसते अशा ठिकाणी जर का रॅली होतीये. तिथे पण आपण बघितलं जनसमुदाय एवढा आला होता. पण तरी पण मला वाटतं इथे महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलीस यांचं नक्कीच कौतुक केलं पाहिजे की किती सहजरित्या त्यांनी एवढा मोठा जो आनंदाचा क्षण असतो तो कुणालाही त्याचा फटका बसणार नाही याची काळजी घेऊन ज्या सहजतेने त्यांनी तो क्षण पार पडला याबद्दल मला वाटते त्या वेळेसचे जे सरकार असतील त्या प्रत्येक सरकाराचं मी अभिनंदन करीन. आणि आज इथे मला वाटते कर्नाटकमधलं जे काही सरकार आहे काँग्रेसचं, मला वाटतं ते इथे थोडंफार कमी पडलं आहे नक्कीच. आणि सरकार कुठलं कमी पडणं याच्या पडण्यापेक्षा ज्यांचा जीव गेला तो जीव आहे नक्कीच त्याची किंमत अतिशय म्हणजे कशातच करू नाही शकणार. अतिशय दुर्दैवी घटना आहे. आणि मी माझं सांत्वनपर नक्कीच त्यांना त्यांच्या घरच्यांना देव ताकद द्यावं या कठीण क्षणामध्ये त्यातनं बाहेर येण्यासाठी.